वासराला मारून कार चालक पळाला, गायींनी पाठलाग केला आणि भयंकर बदला. घटनेची संपूर्ण देशभरात चर्चा. पुढचं ऐकून थरथराल. छत्तीसगडमधील रायगड शहरातील सुभाष चौक परिसर. सकाळची वेळ, लोक आपल्या कामात व्यस्त होते. काही जण चहा पित होते, काही दुकाने उघडत होते, तर रस्त्यावर वाहनांची वर्दळ हळूहळू वाढत होती. सर्व काही सामान्य वाटत असतानाच अचानक एक कार वेगाने येताना दिसली. त्या कारचा वेग इतका जास्त होता की आसपासचे लोकही दचकले. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला काही गायी आणि त्यांच्यासोबत एक छोटं वासरू शांतपणे उभं होतं. वासरू आईजवळ खेळत होतं आणि सगळं दृश्य अगदी साधं, रोजच्यासारखं होतं. पण पुढच्याच क्षणी काहीतरी असं घडलं ज्यामुळे तिथे उपस्थित असलेले सर्वजण हादरले. कारचा वेग कमी झाला नाही, उलट ती आणखी जोरात पुढे गेली आणि अचानक मोठा आवाज झाला. लोकांनी पाहिलं तर त्या कारने थेट त्या छोट्या वासराला जोरदार धडक दिली होती. वासरू काही क्षणातच कारखाली अडकले आणि तिथे उपस्थित लोकांच्या अंगावर शहारे आले. पण धक्कादायक बाब इथेच संपली नाही. कारण कारचालकाने गाडी थांबवलीच नाही. उलट तो अजून वेगाने पुढे जाऊ लागला. वासरू कारखाली अडकलेलं असतानाच गाडी पुढे सरकत होती आणि वासराला रस्त्यावर फरफटत नेलं जात होतं. हे दृश्य पाहून आसपासचे लोक घाबरले. काहींनी ओरडायला सुरुवात केली, काही जण धावत आले, गाडी थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. पण कार चालक थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो जणू काही घाईत पडत होता. याच दरम्यान काहीतरी विचित्र घडू लागलं. गायींनी अचानक आवाज करायला सुरुवात केली. त्या जोरात हंबरडा फोडत कारच्या मागे धावू लागल्या. लोकांना सुरुवातीला हे समजलं नाही, पण पुढच्याच क्षणी गायींचा संपूर्ण कळप त्या कारच्या मागे लागला. गायींच्या डोळ्यात एक वेगळीच आक्रमकता दिसत होती. त्या जोरात धावत होत्या आणि कारचा पाठलाग करत होत्या. रस्त्यावरचे लोक आश्चर्याने हे दृश्य पाहत होते. कोणीही असा प्रसंग यापूर्वी पाहिलेला नव्हता. कार चालकाला देखील कदाचित हे लक्षात आलं असावं, कारण तो अजून वेगाने गाडी चालवू लागला. पण गायीही मागे हटायला तयार नव्हत्या. त्या सतत कारच्या मागे धावत राहिल्या. रेल्वे स्टेशन परिसरातून सुरू झालेला हा पाठलाग आता सुभाष चौकाच्या दिशेने जात होता. लोकांना काय घडतंय हे समजत नव्हतं. काही जण थांबून पाहू लागले. दरम्यान गायींचा आवाज आणखी वाढत होता. त्या कारच्या अगदी जवळ येऊ लागल्या. काही गायी कारच्या बाजूने धावत होत्या, तर काही ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत होत्या. कार चालक घाबरलेला होता. तो गाडी वेगात पुढे नेत होता, पण गायींची संख्या वाढत होती. रस्त्यावरची लोक बाजूला होऊ लागली. सगळीकडे गोंधळ माजला. सुभाष चौकाजवळ पोहोचताच परिस्थिती आणखी गंभीर झाली. गायींनी अचानक कारला चहूबाजूंनी घेरलं. आता कार पुढे जाऊ शकत नव्हती. चालक पूर्णपणे अडकला होता. गायी कारभोवती फिरू लागल्या. काही गायी कारवर धडक देऊ लागल्या. चालकाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. लोकांची गर्दी वाढत होती. सर्वजण आश्चर्याने हे दृश्य पाहत होते. कुणाला विश्वास बसत नव्हता की गायी अशा प्रकारे कारला घेरू शकतात. गायींचा आवाज वाढत होता. त्या जणू काही रागाने भरल्या होत्या. त्या गायी कारच्या पुढे उभ्या राहिल्या. चालक पूर्णपणे अडकला. शेवटी चालकाला गाडी थांबवावी लागली. तो हळूच गाडीतून बाहेर उतरला. लोकांनी त्याला घेरलं. गायी अजूनही कारभोवती उभ्या होत्या. लोकांनी गाडीखाली पाहिलं आणि सगळे हादरले. ते वासरू अजूनही गाडीखाली अडकलं होतं. लोकांनी लगेच गाडी उचलण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी मिळून कार उचलली आणि खाली अडकलेलं वासरू बाहेर काढलं. वासरू जखमी झालं होतं, पण ते जिवंत होतं. वासरू बाहेर येताच गायींचा आवाज कमी झाला. त्या हळूहळू शांत होऊ लागल्या. आई गाय वासराच्या जवळ उभी होती. वासरू लंगडत चालू लागलं, पण ते सुरक्षित होतं. लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. चालक घाबरलेला उभा होता. वासराची सुटका झाल्यावर गायी हळूहळू तिथून निघून गेल्या, जणू त्यांनी आपलं काम पूर्ण केलं होतं. घटनेनंतर परिसरात याची जोरदार चर्चा सुरू झाली. लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं. अनेकांनी गायींच्या प्रेमाची आणि धाडसाची चर्चा सुरू केली. कार चालकाच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. लोकांनी अशा बेदरकार वाहन चालकावर कठोर कारवाईची मागणी केली. सगळ्यांना वाटत होतं की गायींनी बदला घेतला, पण शेवटी जे समोर आलं ते आणखी थक्क करणारं होतं. गायींनी बदला घेतला नव्हता. त्यांनी फक्त आपल्या वासराचा जीव वाचवण्यासाठी एकत्र येऊन कारचा पाठलाग केला होता आणि त्यांच्या या एकतेमुळेच वासराचा जीव वाचला. हीच खरी गोष्ट होती आणि म्हणूनच ही घटना संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरली.